मागे बसू नका, पहिल्या खुर्च्या भरून घ्या. पहिल्या बाकावर बसणारा मुलगा हुशार असतो, मागे बसणारा डफर असतो. मला कधीच पुढे बसायला मिळालं नाही हाईटमुळे. डफरच होतो, नाही तर मी डफरच होतो. गुरुविना न मिळे ज्ञान, ज्ञानविना न होई जगी सन्मान. जीवन भवसागर तराया, चला बंधू गुरुराया. आजच्या शिक्षक मेळाव्याला उपस्थित असलेल्या सर्व धर्मगुरूंचे व शिक्षकांचे मी मनापासून स्वागत करते. भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनन म्हणतात, शिक्षण हे परिपूर्ण होण्यासाठी मानवी असणे आवश्यक आहे. त्यात केवळ बुद्धीचे प्रशिक्षण नाही, तर हृदयाचे शुद्धीकरण आणि आत्म्याची शिस्त असणे आवश्यक आहे. आज आपण हा शिक्षक मेळावा धर्मग्राम पातळीवर साजरा करत आहोत. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे स्वागत. Then Nicodemus came to Jesus and said, Rabbi, we know that you are a teacher who come from God, the Great One. A very good morning and a warm welcome to the ones whose lessons lay the foundations of success, to a child's superhero, a teenager's guiding light, and a mentor for life. We, the teachers who write in black and white but fill the child's life with colors. We, the teachers who instill the love for learning. We, the teachers who lay the foundation of success. We, indeed, the chosen ones to fulfill our calling in the profession of teaching. शिक्षक एक कलाकार आहे. आजच्या शैक्षणिक धोरणात शिक्षकाला अनेक कला सादर करून विद्यार्थ्यांना अधिक कार्यशील, सृजनशील बनावे लागत आहे. त्याची एक झलक आता आपण पाहूया एका ॲक्शन सॉन्गद्वारे. On this occasion, we feel blessed and appreciated. Let's praise our God through a fun action song. I request everyone to rise up. कृपया उभं राहायचं आहे आणि मी थोडं ट्राय करणार आहे ॲक्शन सॉन्ग. ओके, येस. तर एक छोटंसं ॲक्शन सॉन्ग आपण घेऊया आणि देवाला धन्यवाद आणि गौरव देऊया. Here we come. Come on, let us raise our voices to the King who reigns in splendor and majesty. For He is our God. There is no one like Him. He is a loving Father, a faithful shepherd, and a friend in times of every need. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलू हालेलूया, हालेलू हालेलूया.
धन्यवाद. अति सुंदर. Thank you so much for the cheerful response. Thank you. आपल्या धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रेव्हरंड फादर रेमंड रुमाव यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करावे. गुड मॉर्निंग टीचर्स. ते नेहमी तुम्ही बोलत असाल गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर गुड मॉर्निंग टीचर्स. आणि अगदी सुरुवातीलाच मी सर्वांचे आभार मानतो, सर्वांना धन्यवाद देतो. एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही ह्या कार्यक्रमाला प्रतिसाद दिलेला आहे. फादर स्टीफन आणि आपली जी शिक्षक समिती आहे ते गेले अनेक दिवस दर आठवड्याला एकत्र भेटून आजच्या दिवसाचं नियोजन करत होतं. सगळ्यात मोठं नियोजन म्हणजे तुम्हाला इथे आणणं, हे सगळ्यात मोठं नियोजन होतं. स्टेजवरचा कार्यक्रम आहे तो आपोआप होत असतो आणि तो होत राहतो. शिक्षक होणं किंवा शिक्षक हे एक पाचारण आहे. जसं आम्ही फादर्स, टू बी अ प्रीस्ट इट्स अ कॉल, इट्स अ वोकेशन. सिमिलरली टू गेट मॅरी इट्स ऑल्सो वोकेशन. आणि मी नेहमी जे लग्न करणारे आपले मुलं मुली असतात त्यांना मी सांगतो की हा निर्णय तुमच्या स्वतःचा नाही आहे, हा निर्णय बाय ॲक्सिडेंट नाही आहे, हा निर्णय हे काहीतरी जमून आलेला आहे नाही आहे. दिस इज अ कॉल गिवन बाय गॉड. देवाने हे दिलेली कॉल आहे. पहिलं प्रथम की मला शिक्षक व्हायचं आहे आणि मग त्यासाठी तुम्ही तयारी करायला लागतात. कोणी मम्मी डॅडीने सांगितलं किंवा जे इतर दुसरे कारणं त्याला लागून आहेत म्हणून नाही, मला शिक्षक व्हायचं आहे. आणि जो मनापासून शिक्षक होत नाही तो मनापासून शिकवू शकत नाही आणि मग त्याला त्याच्यातून आनंद मिळत नाही, बर्डन वाटायला लागतं. कुठलीही गोष्ट म्हणजे जे काही आपण स्वीकारलेलं आहे, जर मला वाटलं एखाद्या प्रसंगी हा काय माझ्या आवडीचा विषय नाही, धर्मगुरू म्हणून मला धर्मगुरू व्हायचं होतं, मला मान मिळेल मग मी मिसा करेन, हे माझं पॅशन आहे, हे असं मला देवाने निर्माण केलेलं आहे आणि मी त्याला दिलेला प्रतिसाद आहे. त्याद्वारे आपण देवाचा गौरव करत असतो. जेव्हा देवाने आपल्यासाठी जे इच्छिलेलं असतं, देवाने गॉड हॅज सम प्लॅन फॉर अस. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डिस्कवर दॅट गॉड हॅज प्लॅन, व्हॉट प्लॅन गॉड हॅज फॉर अस, व्हेरी डिफिकल्ट. बट दॅट इज व्हॉट वी कॉल लाईफ. त्याला आपण जीवन असं म्हणतो की काय देवाने मला कशासाठी निर्माण केलेलं आहे. प्रत्येक माणसाला कशासाठी तरी निर्माण केलेलं आहे, काहीतरी इंटेन्शन, काहीतरी प्लॅन देवाचा आहे. ते समजून घेणं, त्याला इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं टू डिसर्न, पारख करणं की काय तू माझ्यामध्ये घातलेलं आहे, तू माझ्याकडून तुला काय अपेक्षित आहे. आणि ते केल्यानंतर ऑफकोर्स जे आपण काम करतो त्या कामाचं दाम आपल्याला मिळतं आणि मिळावं त्याच्यावरती आपली रोजची भाकर आहे. परंतु त्यातून आनंद पण मिळाला पाहिजे, त्याच्यातून आपल्याला समाधान मिळालं पाहिजे. नाहीतर बापरे आज शाळेत जायचं, आता परत तीच मुलं, परत तेच विद्यार्थी, परत तेच सगळं, आता परत मिसा करायची, मग आता परत प्रवचन द्यायचं, ही माझी आवड आहे, यासाठी मला जीवन जगायचं आहे. तर जसं प्रत्येक माणसाचं एक पॅशन आहे, प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये देवाने हे घातलेलं आहे. आणि त्या अर्थाने शिक्षक हे पाचारण आहे. पाचारणाशिवाय हे होऊ शकत नाही. ह्याला पाचारण का म्हटलं जातं? जसं धर्मगुरू म्हणून त्याला पाचारण म्हटलं जातं, धर्मभगिनी पाचारण म्हटलं जातं, विवाहातलाच देखील पाचारण म्हटलं जातं. का पाचारण म्हटलं जात असेल बरं? वाय इट इज कॉल्ड अ वोकेशन, अ कॉल? येस, कारण तुम्ही जीवनाला आकार देता. येस, एक्झॅक्टली. Why it is called vocation? Because you are molding human life. मानवी जीवन जे देवाने आकार दिलेला आहे आणि ह्या जगामध्ये पाठवलेला आहे, देवाच्या प्रतिरूपाचा प्रतिमेचा, त्याला तुम्ही यू आर मोल्डिंग देम, यू आर शेपिंग देम, यू आर प्रिपेरिंग देम टू बी अ कस्टोडियन ऑफ दिस वर्ल्ड. हे जग सुंदर करण्यासाठी, हे जग विद्रूप करण्यासाठी खूप माणसं आहेत या जगामध्ये.
खूप ॲम्युनेशन आहे, खूप शस्त्र आहेत, एक बॉम्ब टाकलं का नाहीसं करणं किंवा दुसऱ्या प्रकारे किंवा दुसऱ्याच्या मार्गामध्ये अडथळे सगळं निर्माण करणं आणि सगळं हे करणारे खूप लोक आहेत, करप्शन करणारे लोक आहेत. पण सच्ची माणसं घडवणं, 2 माणसं फक्त आपण त्याचं छोटंसं उदाहरण घेऊ म्हणजे आपल्याला समजेल. एक म्हणून म्हणून फक्त जगामध्ये वर्ल्ड वाईड द ओनली डे इज बीन सेलिब्रेटेड इन अ ग्रेट लार्जर वे इज अ टीचर डे. शिक्षक दिन साजरा केला जातो आणि शिक्षकांविषयी खूप भरभरून बोललं जातं. कारण तुम्ही मला स्पर्श केला, तुम्ही मला हे शिकवलं, तुम्ही माझ्या हाताला हात धरून सांगितलं, तुम्ही मला सांगितलं की हे तू करू शकतो, तू पुढे जाऊ शकतो. माझ्याही जीवनामध्ये ते आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. तुमच्याही जरी तुम्ही टीचर असले तरी तुम्हाला कोणीतरी स्पर्श केलेला आहे. आज तुमच्या हातामध्ये ही जबाबदारी आहे. तुम्ही हे जग घडवत आहात एक प्रकारे. तुमच्या हाताखाली, तुमच्या मार्गदर्शनाखाली, तुमच्या शिकवणुकीने, तुमच्या स्पर्शाने, तुमच्या उपस्थितीने तुम्ही ह्या जगातली देवाची लेकरं घडवत आहात. आणि 2 म्हणजे कशी घडलेली माणसं असतात ती 2 उदाहरणं आपण पाहिली. आपल्या देशातलं एक रत्न या देशातून निघून गेलं. काल मला माहिती नाही किती जण दोज वा मराठी मीडियम परहॅप्स जी मराठी माध्यमाची ते वाचत असेल. लोकसत्ता किती वाचतात मला माहिती नाही, पण तुम्ही वाचत नसाल तर लोकसत्ता वाचा. लोकसत्ताचं दुसरं काही वाचलं नाही तर रोज अग्रलेख वाचा. तुमचं मराठी सुधारेल, तुमची भाषा सुधारेल, जगातली माहिती मिळेल. गिरीश कुबेर तो रोज अभ्यासपूर्ण लेख लिहत असतात. मी आणि फादर रोज सकाळी उठल्यानंतर पहिलं काम म्हणजे मिसा वगैरे झाल्यानंतर ते शाळेत गेल्यावर आणि मी माझ्या मोबाईल ॲपवरती लोकसत्ताचं ॲप डाउनलोड केलेलं आहे. त्याच्यामध्ये विचार मंच म्हणून त्यांचं ब्लॉग आहे, तिथे संपादकीय असतं, फ्री वाचायला मिळतं. बसल्या बसल्या जागेत गाडीमध्ये कुठेही तुम्ही ट्रेनमध्ये जाता येता वाचू शकता. काल त्यांनी लेख लिहिला, ह्यांना जीवन कळले हो, रतन टाटांना. आणि त्याच्यामध्ये त्यांनी मुख्य 2 वाक्य दिलेली आहेत की त्यांनी काय काय केलं हे संपूर्ण जग बोलेल. काय काय केलं, ही कंपनी उभारली, ती कंपनी उभारली, ती कंपनी उभारली, ती कंपनी उभारली. पण गिरीश कुबेर काय सांगतो, ही व्यक्ती कशासाठी आठवली जाईल, ह्यांनी काय काय केलं नाही. ह्यांनी जगातल्या 10 श्रीमंताच्या नावाच्या यादीमध्ये जाण्यासाठी प्रयत्न केला नाही. यांनी स्वतःला मुंबईमध्ये राहण्यासाठी 25 मजली इमारत स्वतःसाठी उभी केली नाही. यांनी याच्या मुलाचं लग्न 15 दिवस केलं नाही आणि सगळ्यांना खा पी मजा घातलं नाही. तर यांनी काय केलं, यांनी अशी त्याच्या कारखान्यामध्ये, कंपनीमध्ये, ऑफिसमध्ये काम करणारी जे कामगार होते त्यांच्या घरी तो जेवायला गेला. त्यांच्या घरचे प्रश्न ओळखले आणि एक ज्या सगळ्या गोष्टी येत आहेत. मी आणि फादर आम्ही काल संध्याकाळी बोलत होतो. एका त्याच्या गेस्ट हाऊसमध्ये कुठेतरी होते, तिथे एक तो माळी सकाळी पहाटे उठलेला आहे आणि तो झाडू मारतोय, बाग साफ करतोय. आणि मग टाटांनी त्याला विचारलं की एवढ्या लवकर का तू उठलायस. नाही, मी दुसऱ्या ठिकाणी पण काम करतो आणि त्यामुळे इथे मी लवकर कशासाठी एवढं काम करतो. तर मला 3 मुलं आहेत, दोघांना नोकरी आहे, पण एक जण मुलगा इंजिनिअरिंग करतो, त्याचं इंजिनिअरिंग संपत येईल आणि त्याच्यासाठी मी जास्त काम करतो आणि जास्त पैसे कमावतो. एवढा मोठा बिलियनियर जगामध्ये त्याचे हॉटेल्स आहेत. त्या माणसाने ही गोष्ट लक्षात ठेवली. 6 महिन्याने त्या मुलाचं इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर त्या कामगाराला फोन करून त्याच्या मुलाला आपल्या ऑफिसमध्ये काम देणारा असा हा माणूस घडलेला आहे. हा खरा पाहिला तर ख्रिस्ती माणूस होता. एवढंच नाही तर त्यांनी मृत्यूपत्र केलं होतं आणि मृत्यूपत्रामध्ये लिहिलेलं होतं, माझ्या मृत्यूपश्चात माझी अंत्यविधीचा गाजावाजा करायचं नाही. माझ्या अंत्यविधीमुळे ह्या शहरातल्या लोकांना त्रास झाला पाहिजे नाही. आणि त्यामुळे त्यांची अंत्यविधी सर्वसाधारण माणसाची जी ॲम्ब्युलन्समध्ये जाते 20 मिनिटामध्ये त्या स्मशानभूमीमध्ये पोचलं आणि इलेक्ट्रिक फर्नेसमध्ये दहन झालं आणि अंत्यविधी संपला. काय गाजावाजा नाही, मोठे कोणी राजकारणी कोणी बोलावले नाही, भाषणं कोणी केली नाहीत, कुठे काहीच नाही. म्हणजे त्यांनी काय काय केलं नाही आणि त्याद्वारे ही व्यक्ती आठवली जाईल या जगामध्ये. दुसरी व्यक्ती आपल्या पॅरिसमधली ख्रिस्तवासी वॉल्टर वेल्सो. काल इथे श्रद्धांजली सभा झाली आणि त्यांच्याविषयी जे सांगितलं गेलं, ज्या पद्धतीने कॅथलिक बँकेला त्यांनी दिशा दिली, ज्या पद्धतीने हॉस्पिटलचा प्रसार होण्यासाठी पुष्पांजली कॉलेज, स्टेला कॅन्सर हॉस्पिटल, एवढ्या संस्थांना त्यांनी स्पर्श केलेला आहे आणि एवढ्या माणसांना त्यांनी उभं केलेलं आहे, घडवलेलं आहे. ही माणसं घडवणारी आहेत. शिक्षक हा घडवणार आहे, शिक्षक हा दिशा देणार आहे, शिक्षक हा पैलू पाडणार आहे, शिक्षक हा समाज बांधणार आहे, शिक्षक हा कुटुंब उभं करणार आहे, शिक्षक हा दिशा देणार आहे, शिक्षक हा भविष्याकडे बघणार आहे. हा शिक्षक आहे. आणि
म्हणजे हे खूप बोललं जातं, काही माणसं वेगळी असतात, काही माणसं निवडलेली असतात, पण तरी देखील आपण देखील शिक्षक म्हणून खूप काही करू शकतो. आपल्या कॅथोलिक धर्मामध्ये आत्ता 29 डिसेंबरपासून 2024 ते 6 जानेवारी 2026 हे संपूर्ण वर्ष ज्युबिली वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे पोप साहेबांनी. आणि येणारं पुढचं वर्ष आपल्या संपूर्ण कॅथोलिक चर्चमध्ये, संपूर्ण जगभरामध्ये एकच विषय, ज्युबिली वर्ष. ज्युबिली म्हणजे उत्सव करण्याचं वर्ष एक प्रकारे. ज्युबिली ही जी संकल्पना आहे ही जुन्या करारातून आलेली आहे, ज्याला योबेल हा शब्द वापरण्यात आलेला आहे. जुन्या करारामध्ये हा 7 हा पूर्ण आकडा समजला जातो. आपल्या यहुदी धर्मामध्ये, आपल्या कॅथोलिक धर्मामध्ये 7 पूर्ण गुणिले 7 पूर्ण किती झाले? 49. आणि जे 50वं वर्ष आहे हे परिपूर्ण वर्ष आहे. ते 50व्या वर्षामध्ये हे योबेल वर्ष जाहीर केलं जातं. त्या वर्षामध्ये जे जुन्या करारामध्ये एक संज्ञा किंवा एक थीम सादर केलेली आहे, ज्याला अनाविम असं म्हणतात. अनाविम म्हणजेच जे विधवा आहेत, परके आहेत आणि पोरके आहेत. विडोज, स्ट्रेंजर्स अँड चिल्ड्रन, दोज आर ऑर्फन्स. ह्या जे तीन घटक आहेत समाजातले, दीज आर डिपेंडेंट ऑन अदर्स. दुसऱ्यावरती अवलंबून आहेत. कारण आत्ताची परिस्थिती नाही, त्या काळच्या परिस्थितीमध्ये जी विधवा होते तिचा कमावणारा पती गेला आणि मग ती, आपल्या समाजामध्ये सुद्धा खूप ज्या वयस्कर विधवा आहेत ज्यांचे पती लवकर गेले, काही कष्ट मेहनत करून सगळं आपलं कुटुंब उभं केलेलं आहे, ते त्यांना माहिती आहे. कारण जो कमावणारा, जो तुम्हाला सौभाग्यवती म्हणून तुम्हाला ओळख देणारा किंवा तुमचं रक्षण करणारा, त्यामुळे समाजाची कोणाकडे तुमच्याकडे बघण्याचा, वेगळ्या नजरेने बघण्याची कोणाची हिंमत नाही, ही पती असण्याचं आणि पतीसोबत असण्याचं हे तुम्हाला खूप ब्लेसिंग आहे. परंतु जेव्हा ती विधवा होते, ती एकटी पडते आणि तिला मग समाजाने, रूथच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो की रूथ, तिची सासू, ते दोघं पुन्हा इस्रायलमध्ये येतात आणि रूथ सांगते की मी सुता गोळा करायला जाईन. सुता म्हणजेच पीक कापल्यानंतर ते बैलगाडीमधून आणताना त्या बांध्यावर आणि रस्त्यामध्ये जी हे पडतात, दाणे पडतात, ते त्या मालकाने उचलायचे नाहीत. ते कोणासाठी आहेत? तर हे विधवा, परके, पोरके. कारण त्यांच्याकडे शेत नाही आहे, ते शेती करू शकत नाही आणि म्हणून त्यांच्यासाठी, किंवा शेतातला एक कोपरा मालकाने कापायचा नाही आणि पीक आणायचं नाही, तर ते पीक ह्या लोकांसाठी, विधवा, परके, पोरके ह्यांच्यासाठी, की तीसुद्धा देवाची लेकरं आहेत पण त्यांच्याकडे साधनसामुग्री नाही आहे आणि म्हणून त्यांची काळजी घेतली जावी. अशी लोकं जी समाजामध्ये कर्जबाजारी झालेत, कर्ज वाढू शकत नाही, व्याज वाढू शकत नाही, तर ह्या 50व्या वर्षी त्यांचं कर्ज माफ करा, त्यांना त्याच्यातून मुक्त करा. ते जुबिली वर्ष, ते उत्सव वर्ष. जर आपलं भांडण असेल तर भांडण मिटवण्याचा प्रयत्न करा, समेट करण्याचा प्रयत्न करा. जर पती पत्नी एकमेकापासून दूर गेले असतील तर ह्या उत्सव वर्षामध्ये पुन्हा एकदा देवाच्या कृपेने आणि एकमेकांच्या प्रयत्नाने एकत्र येण्याचा प्रयत्न करा. हे योबेल वर्ष असं जाहीर केलं जातं, जे आपण आता 2000 साली आपण साजरं केलं. तेव्हा पोप जॉन पॉल दुसरे, जे नंतर संत जॉन पॉल दुसरे झाले, तेव्हा त्यांनी एक मोठी गोष्ट केलेली होती. 2000वं वर्ष होतं. कोणाला आठवते काय गोष्ट केली होती? आणि त्याच्यावर सुद्धा लोकसत्ताने, माधव गडकरीने मोठा पूर्ण 1 पानाचा अग्रलेख लिहिला होता. येस, संपूर्ण जगाकडून ख्रिस्ती कॅथोलिक धर्मामुळे ज्यांना कोणावरती अन्याय झालेला आहे त्यांच्या सर्वांची पोप साहेबांनी कॅथोलिक धर्मातर्फे क्षमा मागितली. मग त्याच्यामध्ये गॅलिलिओला जे वागणूक मिळाली आणि इतर जे दुसरे आहेत त्यांना जी वागणूक मिळाली, जी चर्चची भूमिका होती, जी विज्ञानाची भूमिका होती त्याच्यामध्ये, तर 2000 साली झालं. आता 2025वं वर्ष आहे. आता पोप फ्रान्सिस आहेत आणि आपल्यासाठी जे जुबिली वर्ष आहे, तर आपल्या नवीन करारामध्ये येशूने जे आपल्यासाठी जो जाहीरनामा सांगितलेला आहे की तो कशासाठी या जगामध्ये आलेला आहे, की परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आलेला आहे, कारण दिनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे, त्याने मला पाठवलं आहे, धरून नेलेल्यांची सुटका, आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ ह्यांची घोषणा करावी, ठेचले जात आहेत त्या सोडून पाठवावे, परमेश्वराच्या प्रसादाची वर्षाची घोषणा करावी. आणि म्हणजे प्रभूचं जे इंटेन्शन आहे हे अगदी क्लिअर आहे. या जगामध्ये तो कशासाठी आला?
तर हे करण्यासाठी आला. एका मुस्लिम व्यक्तीची मी साक्ष ऐकत होतो आणि ते ओपन सोशल मीडिया वरती त्यांचं इंटरव्ह्यू सुरू होतो. तर त्यांनी मुस्लिम धर्म सोडला आणि ख्रिस्ती धर्म स्वीकारला आणि त्याला प्रश्न विचारला की तू का असं केलं. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की मी मुस्लिम होतो आणि मी आता कॅथोलिक झालेलो आहे आणि माझ्या लक्षात आलं की सगळ्यात नॉन व्हायलंट गॉड, अहिंसक देव कोण असेल तर प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने कोणाला मारलं नाही, कोणाला मारायला सांगितलं नाही. उलट जेव्हा डाव्या गालावरती मारेल तेव्हा उजवा गाल पुढे कर, म्हणजेच अहिंसा असणावं. जेव्हा तो गेत्सेमनी बागेमध्ये होता तेव्हा तिथे त्याला धरायला आले. पेत्रांनी तलवार काढली आणि मग येशूने काय सांगितलं. तोंडपाठ आहे आपल्याला ना, पण ते आपल्याला आपल्या जीवनामध्ये करायचं आहे. त्यांनी तलवार म्यानात घाल. आपण लढाई करायची असती तर माझ्या स्वर्गीय पित्याने लढाई केली असती आणि या सगळ्यांना एका शब्दाने मारलं असतं. मला काही एवढी तलवार काढायची गरज नाही. आणि शेवटी क्रुसावर असताना त्यांनी काय सांगितलं. हे पित्या, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. हे आपल्याला ह्या जुबिली वर्षामध्ये करायचं आहे. जे काही इस्रायलमध्ये आणि इराक, लेबनॉन, गाझा आणि हे सगळे जे प्रदेश आहे इथे जे काही सुरू आहे, 90,000 हमासमध्ये लोक मारली गेली. संपूर्ण हमास प्रदेश जमीनदोस्त केलेला आहे. हे काय देवाने शिकवलं आहे का आपल्याला की दुसऱ्यांना ठार करायचं आणि आपण जगायचं. आता कोणी कोणाला मारलं, कोणाची चूक आहे, कोणाचं बरोबर आहे, हे ह्यामध्ये हा न संपणारा प्रश्न आहे. पण कुठेतरी कोणीतरी कधीतरी थांबायला पाहिजे. आपला येशू त्यासाठी जुन्या करारातून आलेला. जुन्या कराराचा काय नियम होता. ठोसास ठोसा, दातास दात. तू माझा डोळा मारला मी तुझा डोळा फोडणार, तू माझा हात मोडला मी तुझा हात मोडणार. येशू सांगतो मी काय रद्द करायला आलो नाही, मी नवीन करायला आलेलो. आणि म्हणून येशू सांगतो की जर कोणी तुझ्याकडे सदरा मागितला तर त्याला बंडी पण दे. जर तुला कोणी सांगितलं की मला माझ्याबरोबर 1 कोस आहे त्याच्याबरोबर 2 कोस जा. जर तुझ्या डाव्या गालावर कोणी मारलं, ही येशूची शिकवण आहे. कारण येशूला माहिती होतं, येशूने डोळ्यांनी पाहिलं होतं की ह्याद्वारेच जगामध्ये शांती येईल. याद्वारेच माणूस माणसासारखा वागू शकतो, नाहीतर माणूस माणसाचा जीव घेत राहणार. आणि हे आपल्याला जगायचं आहे वैयक्तिक जीवनामध्ये. पर्सनली आपल्याला जगायचं आहे. दुसऱ्यांना काय शिकवायचं ते नंतर, पण हे मी करणार आहे. शब्दशः देवाचं शुभवर्तमान मी जगणार. आणि त्याचं उदाहरण आपल्यासमोर संत फ्रान्सिस असिसीच्या रूपाने आपल्यासमोर ठेवलं. जो शब्दशः जेव्हा त्याचं परिवर्तन झालं तेव्हा त्यांनी, बापाचं दुकान व्यापार होता कपड्याचा, त्यांनी गरिबांना वाटायला सुरुवात केली. बाप गेला होता फ्रान्सला बिझनेस मोठा करण्यासाठी, परत आला तर पोरांनी हे सगळे प्रताप करायला सुरुवात केली होती. आणि मग त्यांनी त्याला सांगितलं तू काय करतोय, तू माझा बिझनेस मोठा करायला पाहिजे, वाढवायला पाहिजे, तर तू माझं मला दिवाळा काढायला लावले तू सगळं, हे तू कसं करतोस. त्याने सांगितलं. मग त्याने जे काही सांगितलं त्याचा बाप ख्रिस्ती होता पण त्याला कळलं नाही. आपण सगळे ख्रिस्ती आहोत, पण काही गोष्टी मला सुद्धा काही वेळेला सांगितलं गेलेलं आहे. तू फार मोठा म्हणजे पुढे निघाला आहे, तू फार मोठा पास्टर झालेला आहे आणि तू सगळ्यांची दुःख आणि सगळ्यांचे प्रॉब्लेम खांद्यावर घ्यायला लावलेले आहेत. त्यासाठीच मी फादर झालो आहे. हे रिस्क आहे, पण त्यासाठीच मी फादर झालेलो आहे. मोठा एक प्रश्न निर्माण झाला होता, कुठचं काय मी सांगत नाही. एक मुलाचं आणि मुलीचं जीवन पणाला लागणार होतं. ती गर्भवती होती आणि तिला जर वाऱ्यावर सोडून दिलं असतं, कदाचित तिने बल्याचं जीवाचं भरवाट केलं असतं, त्याच्या विरोधात पोलीस तक्रारी केली तर सगळे प्रश्न निर्माण झाले असते. मी हा प्रश्न मांडला पुढे. मला सांगण्यात आलं की सगळं तू अंगावर घेणार, काही सगळं आपण अंगावर घ्यायचं. मग त्यासाठीच मग उद्या समजा त्या पोरीने आत्महत्या केली, मग आपण सुवार्तेमध्ये लेख लिहायचं का आपली पोरं आत्महत्या काय लिहितात. आत्ता संधी आहे, आत्ता फार कठीण आहे हे. फार काय बोलतात त्याला की फार काही असं प्लेझंट नाही आहे ही मदत करणं. त्याच्यामध्ये काय मला मान मिळेल किंवा मी काय कोणातरी घरी गेलं, रोजरी केली, प्रार्थना केली, ब्लेसिंग दिली, फादर थँक्यू, हां हे बरं वाटते. पण हा जो किचकट प्रश्न निर्माण झालेला आहे तो पण सोडवला पाहिजे, ख्रिस्ताच्या नजरेतून बघितलं पाहिजे. आणि आज ते दोघं विवाहित झालेले आहेत, त्यांना 2 मुलं आहेत, तो शिपवर आहे, ती चांगली आहे, संसार चांगला आहे. त्याची बातमी नाही होणार. बातमी काय झाली असती जर तिने जीवाचं काय केलं असतं तर. आणि मग सगळ्यांनी चर्चा केली असती, बापरे त्याला काय अर्थ नाही आहे. माझ्या समोर मला ख्रिस्त बनण्याची जेव्हा माझ्याकडे अपॉर्च्युनिटी आहे, मी बनणार आहे का. हे
जे बनले तेच धर्म पुढे नेतात, तेच ख्रिस्ताची ओळख करून देतात. आपण खूप प्रार्थना करतो, आपण खूप भक्ती करतो, चांगली आहे. पण भक्तीद्वारे मी जर ख्रिस्त बनलो नाही, संत फ्रान्सिस असिसीची मी तुम्हाला गोष्ट सांगतो, त्याचं परिवर्तन झालं आणि मग त्याच्याच बापाने त्याच्यासाठीच गाव पंचायत भरवली. त्याच्यामध्ये बिशप पण होते, तुम्ही व्हिडिओ आहे, म्हणजे मी काय कोणाची टीका करतो असं नाही. आणि फ्रान्सिसला दोषी ठरवण्यात आलं की हा बापाचं दिवाळं काढतोय. गाव पंचायत होतीच, तिथे बिशप होते. आणि मग फ्रान्सिसला घराबाहेर काढण्यात आलं. अंगावरच्या नेसत्या कापडाने त्याला घराबाहेर काढलं. पण फ्रान्सिस त्यापेक्षा एक पाऊल पुढे होता. त्यांनी अंगातलं शर्ट पण काढून दिलं बापाला, पॅन्ट पण काढून दिली. उघडा नागडा तो घर सोडून निघाला. आपल्या दृष्टीने आणि तेव्हाच्या लोकांच्या दृष्टीने वेडा आहे हा. बापाकडे एवढा पैसा आहे, मस्त राहा, आरामशीर, धंद्यामध्ये गल्ल्यावर बस, 2 माणसं ठेव, पैसे कमाव, फॉरेनला फिर, बरं आहे ना. आणि तो कुठल्या संस्थेत नाही गेला की त्यांनी तो येशू संघियामध्ये गेला का डॉन बॉस्कोमध्ये गेला, कुठेच नाही गेला. त्याने स्वतःपासून सुरू केलं काम करायला. आणि स्वतःपासून जी संस्था निर्माण झाली, कापुचिन, जगातली सगळ्यात मोठी संस्था आहे येशू संघीय आणि डॉन बॉस्को बरोबर. ती एक माणूस हा ख्रिस्त एक उभा राहिला आणि जगभर अख्खं जग ख्रिस्तीमय झालं. आपल्या देशामध्ये सुद्धा आपण खूप कमी संख्येने आहोत, पण सगळ्यात जास्त शिक्षण सेवा, सगळ्यात जास्त आरोग्य सेवा, सगळ्यात जास्त समाजसेवा कोण करते? आपण एवढीशी लोक आहेत ते आपण करतो. कारण आपला प्रेरणारा कोण आहे? हु इज आवर इन्स्पिरेशन? हु इज आवर गॉड? आवर गॉड इज जीसस क्राइस्ट. जीसस क्राइस्ट तो शिक्षक होता. आपण इथे सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये सांगितलं, या जुबिली वर्षामध्ये मला ख्रिस्त बनण्यासाठी, आणि तुम्ही शिक्षक आहात, तुमच्याकडे वेळ असतो, जर वेळ आपण निर्माण केला तर. वेळ काय आपोआप तयार होत नाही, नाहीतर आपण सगळे बिझी आहोत, खूप बिझी आहोत आणि शेवटपर्यंत बिझी. म्हणजे आपल्याला वाटतं की ना, एकदा माझं लग्न झालं ना मग मी थोडंसं गावाला किंवा चर्चला वेळ देईल. नाही नाही, थोडंसं 1-2 मूल झालं ना मग गावाला वेळ देईल. नाही, मुलं मोठी झाली ना मग मी गावाला वेळ देईल. नाही, आता मुलाची लग्न होऊ दे मग गावाला वेळ देईल. नाही, आता नातवंड झाली ना, ती मोठी झाली ना, तोपर्यंत आपला टाईम संपला. कुठेतरी फट काढायला पाहिजे ना. आपण बाकी सगळ्या गोष्टीसाठी फटी काढतो ना, आपण सगळ्या गोष्टीसाठी फटी काढतो, ॲडजस्टमेंट सगळं करतो. हा देखील त्याचा भाग आहे. आणि हे माझ्यासाठी किंवा फादर स्टीफनसाठी नाही, तुमच्या स्वतःसाठी. मी गावामध्ये हल्ली आपण जो विषय घेतलेला आहे, ऐक्य आणि सहभाग चर्चमध्ये. जो कोणी चर्चमध्ये आला, कुठल्या संघटनेमध्ये आला किंवा कुठेतरी सेवा दिली, गावामध्ये आला, त्याचं कधी नुकसान झाल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? की त्याचं जीवन वाया गेलेलं आहे, फुकट गेलेलं आहे, सगळं वाऱ्यावर आलं, त्याचा संसार आहे, असं कुठे ऐकलं आहे तुम्ही? एखादं उदाहरण असेल तर मला सांगा. इनफॅक्ट मी तुमच्यासमोर उभा आहे हे मी बोलू शकतो आत्मविश्वासाने. आणि हे सगळं, याचं सगळं श्रेय युवा संघ युवदर्शनला जातं. टोनी इकडे बसलेला, आम्ही एकत्र युवदर्शनमध्ये काम केलेलं आहे, आणि डिम्पल इकडे आहे, आम्ही युवदर्शनमध्ये एकत्र काम केलेलं आहे. काय आपल्याला चर्च बनवतं? तर चर्च आपल्याला एक चांगला ख्रिस्ती माणूस बनवतं. आपल्याला आजूबाजूच्या परिसराची जाणीव होते, आपल्याला सगळं समजतं आजूबाजूला काय चाललेलं आहे, पॅरिश कसं चालतं, कुटुंब कसं चालतं, दुसरे लोकांचा दृष्टिकोन कसा आहे, दुसरी लोकं कशी जगतात, कशी राहतात, आणि मग हे चर्च कारभार कसा चालतो. काही वेळेला आपण इथे आंब्याखालीपर्यंत येऊन तिकडेच मिसा ऐकून तिकडेच जाऊन काय फादर करतात, इकडे कम्युनियन द्यायला पण येत नाही, त्यांना कामं काय आहेत फादरांना. पण जेव्हा तुम्ही आमच्या जवळ येतात ना तिथपर्यंत, अरे बापरे, एवढं सगळं असते का? तर तेव्हा आपल्याला समजायला लागतं, आणि तेव्हा आपल्याला पण जाणीव होते, हां मी पण थोडंसं काहीतरी करेन. आज तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. सुरुवातीला सांगण्यात आलं की हा शिक्षक मेळावा आहे. हा शिक्षक मेळावा नाही तर शिक्षक गॅदरिंग आहे. आपण नाव थोडंसं बदललेलं आहे. मेळावा असं म्हटलं की मग ते स्टेज कार्यक्रम वगैरे होतो. तर आज फादर स्टीफन, सर्व शिक्षक समितीचे मी मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो. आपण सगळे एकत्र आलेलो आहोत, आणि वर्षाला एकदाच नाही तर वर्षाला किमान आणखीन एक वेळा आपण एकत्र यावं, आपण अशी चर्चा करावी, मंथन करावं. आणि आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि तुम्ही जे कार्य करत आहात हे तुम्ही जग घडवण्याचं काम करतात, देश घडवण्याचं काम करतात, समाज घडवण्याचं काम करतात, कुटुंबाला आकार देण्याचं काम करतात. गॉड ब्लेस यू.
एखादा कार्यक्रम संपला की आपण जोरामध्ये विद्यार्थ्यांना सांगतो की टाळ्या वाजवा. तसंच आपण देखील सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. Father, thank you so much for your enlightening words. तुम्ही दिलेली उदाहरणी पटण्यासारखी होती आणि तुमचं मार्गदर्शन नेहमी आम्हाला स्मरणात राहील. पावसाळ्याचा ऋतू संपलेला असला तरी सरी अधूनमधून बरसत आहेत. मोर नाचतील का माहीत नाही, पण तुमचा रिस्पॉन्स बघून आता डिम्पल मॅडम एक ॲक्शन सॉन्ग घेत आहेत, नाच रे मोरा. ज्या शिक्षकांना पुढे यायचं आहे त्यांनी यायचं आहे आणि अति सुंदर आपण सर्वांनी ह्या गाण्यामध्ये भाग घ्यायचा आहे. तसं विद्यार्थ्यांना आपण नाचवतो त्याप्रमाणे आपण देखील प्रत्येकाने शिक्षकाने ह्या नाच रे मोरा आंब्याच्या वनात या गाण्याद्वारे आपण सर्वांनी नाचायचं आहे. ना पुरुष शिक्षक त्यांना स्टेजवर येण्याची विनंती करत आहे. प्लीज मला व्हॉलेंटियर्स पाहिजेत. आपण थोडा वेळ 2 मिनिटं विसरूया आपण शिक्षक आहे तसं. Jingle tunes. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे. आता तुझी पाळी वीज देते टाळी, आता तुझी पाळी वीज देते टाळी. फुलं पिसारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. झर झर धार झरली रे, झाडांची भिजली हिरली रे. पावसात न्हाऊ काहीतरी गाऊ, पावसात न्हाऊ काहीतरी गाऊ. करून पुकारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. थेंब थेंब तळ्यात नाचती रे, टप टप पानात वाजती रे. पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात, पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात. निळ्या सौंगड्या नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. याच्यामध्ये काही मोर होते, काही लांडोर होते. आज शिक्षण क्षेत्रात कमालीचे परिवर्तन झाले आहे. अनेक समस्या व आव्हाने शिक्षकांना पेलावी लागत आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असताना आपल्याला आलेले हृदयस्पर्शी अनुभव कथन करतील आपल्यापुढे डॉनल. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. मी डॉनल ग्रेशियस. मी सेंट ॲन्स हायस्कूल ओरले मलाड ह्या शाळेमध्ये मागच्या 23 वर्षापासून कार्यरत आहे. माझ्या शिक्षक मित्रमैत्रिणींनो, आपल्याजवळ असलेलं ज्ञान जो उत्तम प्रकारे इतरांना देतो तो खरा शिक्षक. परंतु आपल्याजवळ असलेलं ज्ञान जो उत्तम प्रकारे इतरांना देऊन त्यांना जीवनाची कला जो शिकवतो तो खरा शिक्षक. परंतु आज फादर स्टीफन यांनी आपल्याला एक निवेदन दिलं आणि त्यामध्ये सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्त हा उत्तम शिक्षक आहे आणि त्याने आपल्याला विनंती केली, तुम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करा. मला माहीत आहे आपल्याला भरपूर अशैक्षणिक कामं आहेत. मुलांवर संस्कार पण करायचे आहेत, वर्ग पण शांत ठेवायचा आहे,
ही खरोखर एक तारेवरची कसरत आहे. ती किमया आपल्या सगळ्यांना अवगत आहे. म्हणून आपल्या प्रत्येकाचा मला अभिमान आहे. मागच्या 23 वर्षापासून कार्य करीत असताना भरपूर अनुभव आले. त्याच्यातला एक अनुभव मी आपल्यासमोर सादर करीत आहे. जवळजवळ 8-10 वर्षापूर्वीचा अनुभव आहे. त्यावेळेला आमची प्रिन्सिपल अतिशय स्ट्रिक्ट. थोडंसं जरी काही झालं गिव्ह मी इन रायटिंग, थोडंसं जरी काय झालं तरी. आणि आपल्याच एका वसईच्या एका शिक्षिकेला मराठी एज्युकेशन कॉम्पिटिशन ही स्पर्धा आयोजित करण्यास सांगितलं होतं. तिने सगळी तयारी तिच्या परीने केली होती. अगदी शेवटच्या क्षणी 2 परीक्षकांनी वैयक्तिक कारणास्तव येण्यास असमर्थता दर्शविली आणि या शिक्षिकेची तारांबळ उडाली. आता मला लेटर मेमो मिळणार काही चूक नसताना. आणि माझ्याजवळून अगदी फक्त अश्रू पडायचे बाहेर होते. आणि मला सांगते काहीही करून एक परीक्षक आपल्याला आणायचं आहे. माझ्यासमोर एक 9वीची मुलगी उभी होती, महाराष्ट्रीयन होती. माझ्या कुठून कल्पना सुचली, मी सांगितलं विधी जरा तुझा फोन नंबर दे, तुझ्या पप्पांना बोलावतो मी. सर कशाला? त्यांना आपण परीक्षक म्हणून बोलावूया. सर पप्पाला बोलू नका, ते कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ करतील, त्यांना काहीच माहीत नाही. नाही मी त्यांना समजावून सांगतो. फोन घेतला, त्या पालकांना फोन केलं, सगळं सांगितलं. ते कसे बसे त्यांना मी तयार केलं, कारण मी त्या मुलीचा क्लास टीचर असल्यामुळे ते कसे तरी तयार झाले यायला. पण ते अगोदर सांगते सर इंग्लिश मिडियमची शाळा आहे, मला फार भीती वाटते, मी येणार नाही. मी म्हटलं तुम्हाला इंग्लिश बोलायचं नाही, तुम्हाला मराठी पण बोलायचं नाही, तुम्ही फक्त बसायचं आहे. दुसरी जी शिक्षिका आहे ना ती सगळं संपल्यानंतर सांगणार, तुम्ही फक्त बसायचं आहे. आणि मी फ्री नसल्यामुळं मी स्टाफरूममध्ये जाऊन बसलो. 1 तासानंतर ही मुलगी धावत आली. सर हॉलमध्ये चला, बघा पप्पा स्टेजवर जाऊन भाषण देत आहेत, जे बोलत नव्हते ते. मग मी बघण्यासाठी गेलो. चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं त्यांनी. सगळा कार्यक्रम संपला. मी त्यांना जाऊन सांगितलं सर तुम्ही यायला तयार नव्हते आणि अचानक स्टेजवर जाऊन तुम्ही 4 शब्द आमच्या मुलांना मार्गदर्शन केलं. सर त्यांनी 1 शब्द बोलला. सर बायकोसमोर कधी 2 शब्द बोलले नव्हतो, परंतु आता माहीत नाही इकडे येऊन कसं मला ती कृपा मिळाली आणि सगळ्यांना मार्गदर्शन करावं लागलं. त्यांनी माझं नाव नाही सांगितलं, त्यांनी एक कॉमन उदाहरण दिलं, हे फक्त एक शिक्षक करू शकतो सर. मला तिकडे बोलण्याची प्रेरणा मिळाली. अगदी नकळतपणे का होईना दुसऱ्यांच्या जीवनाचा दृष्टिकोन बदलण्याचं सामर्थ्य इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक शिक्षकामध्ये आहे. फक्त ते आपल्याला अवगत व्हावं, समजावं, म्हणून आपण विद्यार्थ्याजवळ प्रार्थना करूया. थँक्यू. डोनाल्ड, तुम्ही अति सुंदर असा आपला अनुभव या ठिकाणी केलेला आहे. आपण जोरात टाळ्या वाजूया. आणि आता आपल्या पुढे येईल सेरेना वेल्सो. गुड मॉर्निंग टू वन अँड ऑल. मी सेरेना वेल्सो, ड्युरेलो कॉन्व्हेंट हायस्कूल बँड्रा येथे 17 वर्षापासून शिक्षक आहे. अगदी सुरुवातीपासून मी 10th स्टँडर्ड ज्यावेळेला झाली आणि 11thला TB कॉलेजला ॲडमिशन घेतलं त्यावेळेला पापडीला फादर एरिक अल्फान्सो हे असिस्टंट पॅरिश प्रिस्ट म्हणून रुजू झाले नव्याने. ते अगदी नवीन धर्मगुरू झाले आणि फर्स्ट पॅरिश त्यांचं पापडी पॅरिश. तर आम्ही कॉलेज संपल्यानंतर चर्चच्या आवारात मस्ती करायचो. त्यावेळेला फादरांनी आम्हाला सांगितलं यूथ संघटनेमध्ये यायचं. त्यावेळेला कोणी फारसं मनावर घेतलं नाही, परंतु फादरांनी घरी व्हिजिट केली, नाईलाज झाला आणि युवक संघटनेत जॉईन झालो. युवक संघटनेत जॉईन झालो. त्यानंतर युवा पाळकीय समिती पापडीला स्थापन झाली. 3 वेळेला युवा पाळकीय समितीचे अध्यक्षा, 2 वेळेला सेक्रेटरी होण्याचा मान मला मिळाला. सर्व श्रेय मी त्यावेळेचे सर्व फादर्स आणि विशेष करून फादर एरिक अल्फान्सो यांना देते. त्यानंतर युवदर्शनला फादर स्टीफन, फादर रेमंड, अनेक धर्मगुरू, फादर जॉन फर्गोस यांनी आम्हाला घडवलं. आणि आज मी जी काही इथे उभी आहे संपूर्ण श्रेय मी आपल्या धर्मगुरूंना देते. ते आपल्याला घडवतात म्हणून आपण पुढे जातो. आज आपल्या महाराष्ट्रातच नव्हे जगभरात बघा, जेथे जेथे शिक्षण पोहोचलेलं आहे तेथे तेथे आपले पहिले धर्मगुरू पोहोचलेत, नंतर शिक्षण पोहोचलेलं आहे. आपलं शिक्षण जगात, महाराष्ट्रात, देशात सर्वतोपरी धर्मगुरूंमुळे, धर्मभगिनींमुळे शिक्षण पोहोचलेलं आहे. आज आपण
ख्रिस्ती या नात्याने इथे उपस्थित आहोत, शिक्षक या नात्याने उपस्थित आहोत. आपणा सर्वांचं, मला वाटतं बहुतेकांचं मत असेलच की फादर सिस्टर होते म्हणून आपण शिकलो, आज आपण इथे आहोत. थोडक्यात अनुभव सांगते. एकदा झाले 10-12 वर्ष फादरांनी प्रवचनात सांगितलं आपल्याला खोडकर मुलं लक्षात राहतात, तसे खोडकर अनुभवही लक्षात राहतात. सुखद अनुभव आपण विसरतो, खोडकर अनुभव लक्षात राहतात. आमची बँड्राला स्कूल, बऱ्याच लोकांना असं वाटते बँड्रा इज अ कॅथलिक एरिया, इज नो मोर अ कॅथलिक एरिया. आमच्या स्कूलमध्ये कॅथलिक म्हणजे 5वी ते 10वीचे कॅथलिक 23 मुलं आहेत. 23 गर्ल्स. वी आर अ गर्ल्स स्कूल. 23 मुलं आमची कॅथलिक आहेत, बाकीचे मुस्लिम, हिंदू, बुद्ध एक्सेट्रा. ओके. तर 23 मुलांसाठी प्रत्येक वर्षी रिलिजन माझ्याचकडे असते आणि 23 मुलांचं रिलिजन क्लास मी घेते. तो एकच क्लास असा मिळतो की यू कॅन ॲक्च्युली गिव्ह देम द व्हॅल्यूज. किती आपण म्हणालो ना आपल्याला व्हॅल्यूज, मूल्य द्यायचे आहेत, सिलेबसच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाहीत. सिलेबस पूर्ण नाही झाला तर डॉनल्डने सांगितलं त्याप्रमाणे गिव्ह इन रायटिंग. आज आपला जॉब फार चॅलेंजिंग झालेला आहे. ज्या शिक्षक निवृत्त झाले, यू आर ब्लेस्ड, यू आर ब्लेस्ड. वी आर सफरिंग बट नो डाऊट द क्राइस्ट सफर्ड, सो वी ऑल्सो डू द सेम ऑन हिज फुटस्टेप्स. एक अनुभव सांगते. एकदा एक मुलगी स्कूलमध्ये लेट आली. ती लेट आली आणि आमच्या स्कूलमध्ये एक परंपरा आहे, वेन दे कम लेट त्यांना खाली बसवतात. एक पिरियड ते खाली बसतात, मग सिस्टर त्यांना काहीतरी एसेलिया वगैरे वॉटएव्हर, म्हणजे एक पनिशमेंट म्हणून त्यांना काहीतरी देतात. तर मग मी माझ्या क्लासची मॉनिटर पाठवली, 10C ची मी क्लास टीचर. मॉनिटर पाठवली, म्हटलं कोण खाली आहे बघ, कारण आपल्याला रजिस्टर कंप्लीट करायचं असते. तर ती मुलगी होती, मी रजिस्टरमध्ये मार्क केलं. जेव्हा फर्स्ट पिरियड नंतर त्या मुलींना क्लासमध्ये पाठवलं, ही मुलगी क्लासमध्ये न येता बॅग घेऊन गेटच्या बाहेर गेली. आता ही गोष्ट कोणालाच माहीत नव्हती. फर्स्ट पिरियड माझा संपला, नंतर आपल्याला इतर क्लासेस असतात, आपण पुन्हा कधीतरी संधी मिळते त्या क्लासमध्ये परत जायची. काही वेळेला फर्स्ट पिरियड नंतर आपण आपल्या क्लासमध्ये परत जात पण नाहीत. मी पण गेली नाही. माहीत नाही ही मुलगी क्लासमध्ये आहे की नाही. 2:30 वाजता नायगाव स्टेशनला 2:15ला उतरले. 2:30ला किरावली स्टॉपवर रिक्षातून उतरले. डॅडी मला तिकडे घ्यायला आलेले. डॅडीच्या गाडीवर बसली. अगदी थोडं अंतर पार पडलं, मॅनेजरचा फोन आला. सेरेना, वेअर आर यू? म्हटलं सिस्टर, आय एम रिचिंग होम. कम बॅक, कम बॅक टू स्कूल. तुझी शिखा म्हणून जी पोरी आहे ती घरी पोहोचली नाही. मला तुमच्या साधारण चेहऱ्यावरून समजतं जे माझ्यामध्ये झालं तेच हल्ली तुमच्यामध्ये होत आहे. त्यावेळेला जे माझ्यामध्ये झालं, यू आर फेसिंग इट. म्हटलं सिस्टर, नाव आय एम ॲट होम अँड यू आर कॉलिंग मी बॅक. आय टेक ॲटलिस्ट 2 hours टू कम. यू कम. काही वेळेला वी गिव्ह अवर 100% टू द मॅनेजमेंट, पण बऱ्याच वेळेला मॅनेजमेंट शिक्षकाच्या बाजूतून उभं राहत नाही. खेदाची गोष्ट आहे. मॅनेजमेंट डझंट स्टँड फॉर अस मेनी टाईम्स. तर मग मी आमच्या प्रिन्सिपलला फोन केला. त्या भोपाळला रिट्रीटसाठी गेल्या होत्या. सिस्टरने मला सांगितलं, सेरेना वेट, आय डू समथिंग. थोड्या वेळाने तिने फोन केला, नॉट इन माय कंट्रोल, गो बॅक टू स्कूल. मी माझ्या PTA फोन केला आणि मी स्कूलमध्ये लागल्यापासून डिसिप्लिन इन्चार्ज, त्यामुळे बँड्रा पोलीस स्टेशनचे सर्वच पोलीस मला ओळखतात ऑलमोस्ट. तर तेथील एका पोलिसाला फोन केला. तो म्हटला, मॅडम डोंट वरी, मी स्कूलमध्ये जातो. एक त्यावेळेला चांगलं झालं की मी पोलिसांना फोन केला. पोलीस स्कूलमध्ये आले. पोलिसांनी स्कूलमधून मला फोन केला, मॅडम डोंट कम, आय विल टेक कंट्रोल. तिचे पप्पा स्कूलमध्ये आले. रजिस्टर काढा. रजिस्टरमध्ये ती मुलगी प्रेझेंट मार्क आहे, म्हणजे ती स्कूलमधून गेलेली आहे. आय एम इन फॉल्ट. संध्याकाळी 4:30 4:45 पर्यंत पोलीस, एक लेडी पोलीस, सिस्टर सगळे स्कूलमध्ये आहेत. मी घरी आहे, परंतु माझं मन शाळेत आहे. नंतर मला वाटलं गेली असती तर बरं झालं असतं, परंतु आपला प्रवास काही जवळचा नाही. 4:45ला या मुलीने पप्पांना फोन केला, मी सुरतला आहे.
पोलिसांनी बंदोबस्त केला. मुलीला 8:15 वाजता शाळेत आणलं. व्हिडिओ कॉल केला मला. मी सांगितलं मला फक्त त्या मुलीशी बोलायचं आहे, कारण केस माझ्या विरुद्ध झालेली होती. बिकॉज आय मार्क द गर्ल प्रेझेंट. केस माझ्या विरुद्ध होती. आणि मॅनेजरने पण सांगितलं टीचर इज रिस्पॉन्सिबल. ऑफकोर्स इन वन वे आय वॉज रिस्पॉन्सिबल, कारण मी तिला प्रेझेंट मार्क केलं. ताबडतोब रात्रीच्या रात्री माझे अंकल फादर आहेत, ते डॉन बॉस्कोमध्ये आहेत, फादर विल्यम फलकाव. ते त्यावेळेला बोरवलीला प्रिन्सिपल होते. अंकलला फोन केला, वकील केला. माझा स्टँड मला घ्यायचा होता. ABमध्ये लेटर ड्राफ्ट केलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी जेव्हा पोहोचली, मुलीचं आणि माझं संभाषण झालं फोनवर. सगळेजण बसलेत, एमर्जन्सी मीटिंग. पप्पाने लिहून दिलेलं टीचरला स्कूलमधून कसंही करून काढण्यात यावं. मुलीने स्वतःचं एक लेटर रेडी केलं. मी तिला सांगितलेलं त्याप्रमाणे मुलीने लेटर रेडी केलं. लेडी पोलीस होती, तिच्यासोबत कंटिन्यू होती. ॲट हर होम ऑल्सो. तिच्या घरी पण लेडी पोलीस तिच्यासोबत होती. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मुलीने लेटर दिलं. पप्पांची जबरदस्ती. दुसरी मुलं पहिली येऊ शकतात तर तू का येऊ शकत नाही? घरामध्ये तू कंटिन्यू अभ्यासच केला पाहिजे. तुझे केस जे तू फोल्ड करून स्कूलमध्ये जाते ते तसेच्या तसे रात्रीपर्यंत राहिले पाहिजेत. तुझं म्हणजे युअर बॉडी शुड बी कवर्ड फ्रॉम टॉप टू बॉटम. दुसऱ्या दिवशी मम्मी आली. टीचर आपकी कोई गलती नहीं है, गलती उसके बाप की है, लेकिन आज तक मैं कभी बोल नहीं पाई, आज बोलूंगी. सांगण्याचं तात्पर्य इतकंच, आपला फॉल्ट कुठे, ट्राय टू सर्च. मी शिकले. ABपर्यंत प्रकरण गेलं. ऑफकोर्स मी माझ्या परीने आय गेव माय बेस्ट. आणि त्यावेळेला आपल्या धर्मगुरूंनी देखील, मी फादर किरणचा सल्ला घेतलेला त्यावेळेला, फादर प्रदीप वॉज देअर. आणि त्यांनी मला सपोर्ट केला. सेरेना डोंट वरी, यू आर नॉट रॉंग. आम्ही त्यावेळेला आपल्या स्कूलमध्ये CCTV असतात. ती मुलगी जेव्हा गेटच्या बाहेर जाते, द वन हू इज इनचार्ज ऑफ द CCTV काय करत होता, वॉचमॅन काय करत होता, सगळे कन्सिडर करून त्यावेळेला. पण एक महत्त्वाचं सांगते, आमचे सर्व शिक्षक माझ्यासोबत होते. ऑल माय टीचर्स ऑफ ड्युरेलो कॉन्व्हेंट वर विथ मी. कोणी म्हणजे मला असं नाही सांगितलं आता तू एकटी आहे. नॉर्मली आपण प्रॉब्लेममध्ये असलो की आपण एकटे असतो, पण आमचे सर्व शिक्षक माझ्यासोबत होते. हा एक कडू अनुभव. त्याच्यानंतर काही वेळेला वाटलं स्कूल सोडून द्यावी. बट एकदा ट्रेनमध्ये, दुसरा किस्सा सांगते, एकदा ट्रेनमध्ये एक टीचर भेटली. फॉर सम रिझन ती स्कूल सोडलेली होती तिने, आणि नंतर ती शाळा शोधत होती, परंतु तिला शाळा सापडत नव्हती. त्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा मी स्कूलमध्ये गेलो तेव्हा मी आमच्या शिक्षकांना सांगितलं, आपण सकाळी उठतो ना, आपल्याला कंटाळा येतो स्कूलमध्ये यायला, बट देर आर सम हू आर ॲज एज्युकेटेड ॲज वी आर. त्यांच्याकडे आपल्या एवढ्या डिग्र्या आहेत, त्यांच्याकडे आपल्यापेक्षा जास्त कदाचित अनुभव आहे, परंतु त्यांना शाळा नाही. ज्यावेळेला आपण सकाळी उठतो ना, कंटाळा आला ना, का एक गोष्ट लक्षात आणायची, ज्यांना शाळा नाही ते आजही वाट बघतात का मी शाळेत जाऊ का. वी आर ब्लेस्ड, वी हॅव अ स्कूल, अँड सो गेट अप, गेट रेडी अँड गो, बिकॉज युअर ॲटलीस्ट 60 चिल्ड्रन आर वेटिंग फॉर यू. थँक्यू सो मच. अ व्हेरी हॅपी टीचर्स डे टू ऑल ऑफ यू. थँक्यू. Thank you so much, madam. We come across various students and various batches, and we collect the treasures of memories with us. So now we would like to have, जर तुमच्या अशा कुठल्या आठवणी असतील आणि उत्स्फूर्तपणे तुम्हाला कोणाला शेअर करायच्या असतील तर पुढे यायचं आहे. वी रिक्वेस्ट यू ऑल टू कम अहेड. 1 किंवा 2च, कारण वेळाच्या अभावामुळे आपल्याला जास्त कोणाला घेता येणार नाही, पण एखादं दुसरं कोण असेल तर याला वेलकम. गुड मॉर्निंग एव्हरीवन. थोडा आवाजाचा प्रॉब्लेम आहे. मला एक माझ्या शाळेतला विद्यार्थ्याविषयी सांगायचं आहे. तो विद्यार्थी जेव्हा आमच्या शाळेत ॲडमिशन झाला 5वीच्या वर्गात, तेव्हा त्याचे वडील वारले होते. तो अंधेरी शाळेतून आला आणि ॲव्हरेज स्टुडंट होता. त्याची बहीण होती, आई होती. नंतर तो 8वीपर्यंत कोणी लक्षात आला नाही.
कारण तो ॲव्हरेज होता. नंतर 8वीला त्याची आई आजारी झाली, आई पण वारली आणि राहिले फक्त बहीण आणि तो मुलगा. बहीण SSC होईपर्यंत ती लोकं राहत होते, शाळेतला मदत करत होती. शाळेत लक्षात आल्यानंतर त्याची आई पण वारली, पैसे नाहीत, शाळेने मदत केली, युनिफॉर्म फी सगळं शाळे आणि टीचर पण करत होत्या. नंतर 1 वर्ष तो कॅथलिक पॅरेंट होता, त्यांच्याबरोबर राहिला. त्याची बहीण SSC नंतर ती कोणाबरोबर पळून गेली, मग तो एकटाच राहिला. मग त्याला त्या पॅरेंटने 1 वर्ष त्याला सांभाळलं, पण 1 वर्षानंतर ती नाही सांभाळ करू शकली आणि तिचे दुसरे काही प्रॉब्लेम्स असतील. मग तो एकटाच राहिला. कसा राहायचा, त्यांचं फक्त एक छोटं असं घर होतं. तो खूप डिस्टर्ब होता. नंतर SSCपर्यंत आला, पण तो खूप डिस्टर्ब, नाही मला नाही जगायचं, मी कसं राहणार, माझी कोणच नाही. मग सर्व सर्वांनी त्याला खूप आधार दिला, सांगितलं का तू आहे, तुला शाळा मदत करते, आम्ही तुला मदत करतो. नंतर मी 2-3 शिक्षकांना पण अशी त्यांचे मुलं नव्हती, त्यांना स्वतःहून मी रिक्वेस्ट केली, प्लीज त्यांना अडॅप्ट कर. पण पूर्ण तिचं सर्वांचे प्रॉब्लेम असतात. पण शाळेच्या ॲडमिनिस्ट्रेटरने त्याला खूप मदत केली. म्हणजे आमचा ॲडमिनिस्ट्रेटर एवढा चांगला होता, त्याने स्वतःच्या मुलांचा अभ्यास घेतला नाही, पण त्याचा अभ्यास घेतला. इंग्लिशमध्ये स्वतःच्या त्याला घरी बोलावून त्याला मदत करायचं. त्याचे सर्व शिक्षणाचा खर्च सर्व त्याने केला. मग तो SSC जेव्हा एक्झाम चालत होता तेव्हा तो एवढा डिस्टर्ब झाला, कारण आजूबाजूतली मुलं त्याला डिस्टर्ब करायची, सिगरेट प्यायला आहे, हे प्यायला आहे, ते प्यायला आहे. तो आम्हाला फोन करायचा, नाही टीचर मला सुसाईड करायचं, मला नाही जगायचं. मग आम्ही त्याला खूप आधार दिला आणि परमेश्वराचा गौरव करायचा मला यावर्षी त्याच्यासाठी प्रार्थना केली. त्याला प्रार्थनेचं पुस्तक दिलं. तो हिंदू होता, तो स्वतः तो कॅथलिककडे राहिलेला म्हणून त्याला थोडी प्रार्थना माहीत होती. तो मला बोलला, टीचर मला प्रार्थनेचं पुस्तक द्या, मी प्रार्थना करेल. आणि मग त्याच्यासाठी प्रार्थना केली. तो प्रार्थनेत राहिला आणि तो शाळेतून पहिला आला SSC नंतर. जवळजवळ 10-15 वर्षाची गोष्ट असेल. तो आज सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून मेक माय ट्रिपमध्ये सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतो. अजून माझ्या संबंधात आहे, मला फोन करतो, माझ्याबरोबर बोलतो. म्हणजे असे हे मुलं असतात जे आपल्याला टच करतात. त्यांच्याविषयी थँक्यू. अतिसुंदर असे आपले अनुभव कथन केलेले आहेत सरांनी आणि मॅडमना. पुन्हा आपण एकदा जोरात टाळ्या वाजून त्यांचे आभार मानूया. पुढचं आता फक्त शेवटचे 10 मिनटं. शिक्षकांनंतर संघटनेचे पुढील ध्येय धोरण आपल्यापुढे सादर करतील सौ जसिंटा कोयलो. सौ मेबल डिकुना. सेंट थॉमस हायस्कूलचे प्राचार्य फादर स्टीफन, उपस्थित माझ्या शिक्षकेतर बंधू भगिनींनो, बऱ्याचशा गोष्टी इथं शेअर करून झालेल्या आहेत. आता आपल्याला पुढची ध्येयधोरणं ठरवायची आहेत. त्या बाबतीत फक्त 2 शब्दात मी तुमच्याशी बोलणार आहे. गुरूंचा गुरु, उत्तम गुरु प्रभू येशू ख्रिस्त, ह्याचं स्मरण करून मी प्रथम त्याला मानवंदना करते आणि त्याच्याकडे विनंती करते की माझ्यासमोर जे कार्यरत शिक्षक बसलेले आहेत त्याने आपलं शैक्षणिक कार्य करत असताना ख्रिस्ताची मूल्ये आचरणात आणावी, ही त्या ख्रिस्ताकडे विनंती करते. मला वाटतं की एखादी गोष्ट किंवा ध्येय जर आपल्याला पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी सातत्याची गरज असते. सातत्य नसेल तर ते ठप्प होतं. मी माझ्या 30-32 वर्षाच्या चर्च कार्याच्या अनुभवातून एक गोष्ट तुम्हाला सांगते की या कार्यकाळात शिक्षकाविषयी कुठलाच कार्यक्रम आपल्या चर्चमध्ये झालेला नव्हता. मात्र स्वर्गवासी फादर फ्रान्सिस रिब्रिटो ह्याने सर्वात पहिला शिक्षक दिनाचं औचित्य साधून शिक्षक दिन साजरा केला. त्यांची बदली झाली आणि त्यानंतर पुन्हा सगळं ठप्प झालं. आता फादर रेमंड आले
गेल्या वर्षी फादर रेमंडने शिक्षकांचा कार्यक्रम केला, आजही तो कार्यक्रम केला. हे सातत्य असंच जर आपल्याला टिकवून ठेवायचं असेल तर त्यासाठी काही उपक्रम आपल्याला राबवावे लागतील. विशेष म्हणजे निदान 3 महिन्यातून एकदा तरी ठरलेल्या कोर कमिटीने एकत्र येऊन काही ठरवून ते शिक्षकापर्यंत पोचवायला पाहिजे. या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील सौ जसिंता कोएलो. आदरणीय फादर स्टीफन आणि ह्या गॅदरिंगसाठी जमलेल्या माझ्या सर्व सेवानिवृत्त आणि कार्यरत शिक्षक बंधू भगिनींना माझा सादर प्रणाम. आता आपण सकाळपासून बरेचसे कार्यक्रम पाहिले, बरेचसे अनुभव आपण ऐकले. हे सगळं ऐकत असताना कुठेतरी आपल्याला जरासं तरी टच झालं असेल की फक्त एकच दिवस हा शिक्षक दिन साजरा करून आम्ही थांबू नये, तर ह्या पूर्ण वर्षभरामध्ये दुसरा शिक्षक दिन साजरा करेपर्यंत मला काहीतरी उपक्रमामध्ये सहभाग घेता आला पाहिजे. मग आता हे कोणते उपक्रम आपण साजरे करायचे? कोर कमिटी तर दर 3 महिन्याला भेटणार आहे सांगितल्याप्रमाणे, परंतु आपणाकडून काही आम्हाला अपेक्षा आहे का असे कोणते उपक्रम आपल्याला आपल्या पॅरिश लेवलला राबवता येतील? तर आपल्यातून काही सजेशन आली तर बरं होईल. तुम्हाला काय वाटतं, कोणते उपक्रम आपण सादर करू शकतो, राबवू शकतो का ज्याचा खरोखर आपल्या पॅरिशसाठी, पॅरिसच्या विद्यार्थ्यांसाठी फायदा होईल? येस, जरा लिहून घ्या. एक एक उपक्रम आमच्यासाठी येत आहेत ते. बंधू भगिनींनो, आपण निवडलेलो आहोत आणि परमेश्वराने आपल्याला विशेष प्रकारे ज्ञानदानाचं एक कार्य सोपवलेलं आहे. हे कार्य केवळ आपल्या व्यवसायापुरती आपण मर्यादित ठेवू नये, कारण शिक्षक हा खरं म्हणजे बेसिकली गुरु असतो, बरोबर. आणि आपला येशू हा गुरु, त्याने केवळ सर्टन एरियामध्ये शिकवलं, दुसऱ्यामध्ये नाही, ते तो संपूर्ण जगाला शिकवलं त्याने. त्याप्रमाणे केवळ आपण आपल्या शाळेमध्ये ज्ञान द्यायचं तोपर्यंतच आपण शिक्षक आहोत. घरामध्ये आल्यानंतर आपली भूमिका बदलत नाही. आपण वी आर टीचर्स फॉर एव्हर. ओके सर, आपल्या गावागावामध्ये जिथे बालसंघ आहेत किंवा बालसंघ ज्यांच्याकडे नाही आहेत त्यांनी सुरू करूया आपण. हा उपक्रम आपण घेऊ शकतो मॅडम ना. अतिशय उत्कृष्ट उपक्रम आहे. बघा, आपण पुढची पिढी आपण मुंबईला घडवतो, मग आपल्या हे काय, आपल्या घरी काय, दिव्याखाली अंधार नसावा मुलं. जास्त खूप काही सांगायचं आहे, ते आपण पुढच्या आपण भेटू तेव्हा मी सांगेनच, परंतु बालसंघाचा एक उपक्रम करूया आपण. मी पूर्णपणे सहमत आहे या उपक्रमाशी. बघा, आज आपल्याकडे जी बालकं आहेत ती आपली उद्याची संपत्ती आहे. ती जरी आपली बालकं असली तरी देवाने आपल्याला घडवण्यासाठी दिलेली आपली संपत्ती आहे. आणि आज जर ह्या बालसंघात ह्या मुलांना आपण आणलं नाही, त्यांचे वेगवेगळे उपक्रम, स्पर्धा घेतल्या नाहीत, तर त्यांच्याकडे असलेल्या ज्या कलाकृती आहेत त्या जागृत होणार नाही आहेत. त्यांच्या गुणांना कुठे वाव मिळणार नाही. तर प्रत्येक गावामध्ये असा बालसंघ असावा. आणि त्याच्यासाठी मी एक शिक्षक म्हणून मला काय करता येईल? आता बालसंघाचा ॲनिमेटर आहे, तोच ते बघेल अशी भावना न ठेवता मी एक शिक्षक या नात्याने त्या बालसंघासाठी काय करू शकतो ह्याच्यावर जर आपण विचार केला तर खरोखर आपली ही बालकं उद्याचे सुजाण नागरिक बनतील आणि पृथ्वीवर स्वर्ग व्हायला वेळ लागणार नाही. पालकांची पुढची भविष्याची चिंता मिटेल. म्हणून हा एक चांगला उपक्रम आहे. आणखीन काही कोणाला सुचवायचं आहे का? एखादा गाव दत्तक घेतला, तलासरी किंवा गांगणगाव, महारे, आणि तो गाव दत्तक घ्यायचा आणि तिकडच्या मुलांना आपण वर्षभरामध्ये जायचं आणि शिकवू द्यायचं. कारण काही शिक्षक मिशनमध्ये शिकवतात, आपल्याला रजिस्टर आहे आता इकडे नाही, परंतु त्यांनी त्यांचे मिशन जेव्हा 35 वर्ष अगोदर तलासरीने जेव्हा शाळा चालू केल्या तेव्हा शिक्षक मिळत नव्हते. ते इकडून तिकडे जायचे, तिकडे त्यांनी शिकवलं, तिकडे त्यांनी 4-5 वर्ष शिकवलं, तिकडे ते लोकांमध्ये राहायचे, मग त्यांनी तिकडे शिक्षण मिळायला लागल्यानंतर इकडे आले. हे पण एक मिशन आहे. आपण एखादा गाव दत्तक घ्यायचा, जायचं, मदत करायची. हा पण एक चांगला उपक्रम आहे.
आपण काही रोज जाणार नाही, ते वर्षातून एक ठरवूया आपण आणि त्या भागामध्ये जाऊया आणि तो आपला एक दत्तक पाडा राहील. जसं आपण पॅरिस म्हणून एखादं गाव दत्तक घेतो, तसं आपण शिक्षकांकडून घेतलेलं एक गाव ते राहील. बरोबर आहे. हा एक चांगला उपक्रम आहे. आमच्या कोर मीटिंगमध्ये पण मी हा विषय काढलेला होता. आपल्याकडे सुद्धा असे काही विद्यार्थी आहेत का ज्यांना आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे. आपल्याकडे काही विशेष शिक्षक आहेत तर ते पर्टिक्युलर विषयामध्ये गायडन्स करू शकतील. 10वी-12वीचे विद्यार्थी आहेत, कॉलेज लेवलला शिकणारे विद्यार्थी आहेत आणि आपल्याकडे तसे शिक्षक पण आहेत 10वी-12वीला शिकवणारे, कॉलेजला शिकवणारे. अशा विद्यार्थ्यांना जर आपण हेरलं, गावागावातून जर असा सर्वे आपल्या समोर आला तर आपण त्यांच्यासाठी सुद्धा चांगलं काम करू शकतो. गुड मॉर्निंग मॅडमने आता जसं सांगितलं की आपण गावागावातून उपक्रम करू. जर मुलांना आपण प्रॉपर एजला गायडन्स दिलं आणि करिअर काउन्सिलिंग केलं की प्रत्येक म्हणजे मुलांना 10वीनंतर असं वाटतं की आता मी काय करावं, तर त्यांच्यापुढे प्रश्न पडलेला असतो. तर त्यांच्या समोर जर आपण विविध पर्याय ठेवले की हे केल्यावर तुम्हाला अशा संधी मिळू शकतात, इथे जॉब मिळू शकतो किंवा त्याचं असं असं महत्त्व आहे, तर मला वाटते आणि आपल्यामध्ये जे शिक्षक आहेत काहीकांकडे खूप चांगलं असं ज्ञान आहे, त्यांनी आपल्याला जर म्हणजे प्रत्येक महिन्याच्या एका रविवारी आपण मुलांना 8वी ते 10वीच्या मुलांना आपण एकत्र आणणं आणि त्यांना आपण करिअर काउन्सिलिंग केलं की असं असं करिअर आहे, अशा अशा करिअरच्या संधी, अशा अशा नोकरीच्या संधी आहेत, तर मला असं वाटतं हे जास्त होईल. आपण पाडादत्त घेऊन आपण त्यांना तर मदत करूच, पण मला वाटतं की आधी आपण आपल्या घरापासून सुरुवात करायला पाहिजे. आपण घरापासून सुरुवात केल्यावर आपण दुसऱ्यांना पण मदत करू शकतो. तर मला असं वाटतं की आपण करिअर गायडन्सवर जास्त भर द्यायला पाहिजे, जेणेकरून मुलांना त्यांचं भवितव्य घडवायला मदत होईल. थँक्यू. आता एक शेवटची संधी आपण देत आहोत. आता आपण विचार केला की विद्यार्थ्यांसाठी आणि आपल्या शाळेतील शिक्षकांसाठी किंवा पॅरेंट्ससाठी आपण काय काय करू शकतो, परंतु मला वाटतं की आता आपण इथे बरेच बघितले की काही तरुण शिक्षिका वगैरे आहेत आणि आता जर आपल्याला सरकारी नोकरी मिळवायची असेल तर TET CTET द्यावी लागते आणि आपल्या ग्रुपवर पण कोणीतरी टाकलेलं की असं मार्गदर्शन असावं की गावामध्ये असं झालेलं आहे. तर आमच्या शाळेमध्ये एक शिक्षक आहेत जे स्वतः TET CTET दोन्ही परीक्षा पास झालेले आहेत चांगल्या मार्गाने. त्यानंतर ते बीएडची त्यांनी इंदिरा गांधी त्याच्यासाठी पूर्वपरीक्षा दिली, त्याच्यामध्ये ते मुंबई आणि पुण्यामध्ये प्रथम आलेले आहेत आणि त्यांनी असं तयार केलेला आहे कार्यक्रम CTET आणि TET मार्गदर्शनासाठी. तर आपल्या पॅरिशमध्ये जर असे कोण शिक्षक असतील किंवा जे आता BEd करत आहेत त्यांना अशी आणि आता 2 महिन्यानंतर TETची एक्झाम आहे, तर असं असेल एक 10 शिक्षक जरी जमले तरी आपण हा शिक्षक संघटनेद्वारे उपक्रम घेऊ शकतो की त्यांना मार्गदर्शन करू शकतो. जर असेल तर मला सांगा. बघा, आपण बरेचसे उपक्रम सुचवलेले आहेत. ह्या उपक्रमावर आपण खरोखर लक्ष देऊन काम करूया आणि ह्यातले उपक्रम आपण राबवायला घेऊया. आता आपला म्हणजे हा असा उपक्रमाविषयीचा कार्यक्रम इथेच थांबवते आणि पुढचं मार्गदर्शन आता फादर करते. आपलं गेल्या वर्षी जसं झालं, आपण आलो भेटलो त्यानंतर वर्षभर भेटलो नाही, तर तसं नको. तर आता आपला खंड पडू नये म्हणून आपण वर्षातून 3दा तरी 2-3 महिन्यानंतर एकदा भेटलं. पहिले आम्ही कोर कमिटी स्थापन करा. आता कोर कमिटी अशासाठी स्थापन करा की त्या सगळ्या शिक्षकांना बोलवता येते. मग आपल्याला महिन्यानंतर 2 महिन्यानंतर एकदा मिटिंग येते. 2 महिने. हां, आता ज्यांना नितंबित थांबतील. शालेय जीवनामध्ये एवढे चॅलेंज आलेले आहेत आणि विद्यार्थी अगदी KG पासूनच डिप्रेशनमध्ये स्कूलमध्ये जातो. मग त्याच्यासाठी त्यांना काउन्सिलिंग पाहिजे आणि काउन्सिलिंग कसं, तर तुम्ही काउन्सिलर आपल्या पॅरिसमध्ये ट्रेन करा आणि ते इथे बसतील आणि आपली मुलं पॅरिसमधली तिथे मुलं येतील आणि त्यांच्याशी सुसंवाद साधून त्यांचे लहानपणापासूनच प्रश्न सोडवले जातात. आणि काउन्सिलर
पाहिजे ट्रेन याच्या मॅडम तुम्ही बरोबर आहे. याचं कारण काय माहिती आहे का? आज का मुलांना त्याची गरज लागते? का? हा, पालकाला वेळ नाही. दुसरी गोष्ट, मुलांकडून तुम्ही सांग बरोबर आहे, अवास्तव अपेक्षा. तिसरी गोष्ट, सिंगल चाइल्ड. मी सांडोरला आल्यापासून 4 ते 5 लोकांना सांगितलं, मुलगा खूप हायपर ॲक्टिव्ह आहे. मी त्यांना पर्सनली भेटून सांगितलं, दुसरी चान्स, दुसरी वेळ घे. आणि ज्याने घेतली त्यांनी पहिला मुलगा वाचवला. आपल्याला जग बदलायचं नाही, मदत केलेलं सांगितलं. एक एक पंक्ती आपल्याला लावायची. आम्ही गावात फिरतो का, मी काही खायला मिळालं, तुम्ही काही वाटतं ते खायला नाही फिरत, ते ना त्याच्यासाठी मी फिरत. मी 4 लोकांना सांगितलं, 4ने तू विचार केला, 4ने विचार केला. हे कारण महत्वाचं आहे. सिंगल चाइल्ड मला माहिती आहे डिफिकल्ट आहे. दुसऱ्या मुलाला आम्ही इकडून बोलतो, परंतु वाढवायची तुम्हाला आहे. पण पहिला तुम्ही फुकट घालवणार का? पहिल्याला त्यांनी डिप्रेशन मध्ये टाकणार का? दुसऱ्याचा विचार करा. कारण जे काही आहे आपण खूप कमावतो. आपल्या आई वडिलांनी 5-5, 6-6 मुलं वाढवली, मी असं नाही सांगत, परंतु जे काही कमावलं ते 5 लोकांनी वाटलं. आज एकटाच तुम्ही कमावतो, तो एकटा खातो. तो विषय मोठा आहे, ते जाऊ दे, आपण तो विषय घेऊ काउन्सिलिंग. मला दुसरी अपॉइंटमेंट आहे, त्याच्याबद्दल मी फक्त तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही जमला निसामध्ये, आणि हे 2-2.5 तास आपण व्यवस्थित घालवले. फादरांनी पण आपल्याला जे काही सांगितलं आहे ते पण आपण जुबली वर्षानिमित्ताने पुढे नेऊ. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. मी परमेश्वराकडे तुमच्या सगळ्यांसाठी प्रार्थना करतो की तुम्ही शिक्षक आहात, ज्ञानदानाचं काम करत आहेत, ते पवित्र काम आहे. एकच गोष्ट सांगतो, त्याला बट्टा लावून देऊ. मी शिक्षक आहे, तुमच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन निरा. आणि तो शिक्षक आहे का, मग तो असं बोलतो का? तो फादर आहे का, तो असं बोलतो का? आपल्याकडे लोक निरा दृष्टिकोन पाहतो, कारण आपण त्यांचे आदर्श आहे. आणि आज समाजामध्ये आदर्श कमी होताना दिसत आहे, आपल्याला ते टिकवून ठेवायचं आहे. मी एकच सांगतो, शिक्षण क्षेत्राला बट्टा लावून देऊ नका. चाललं आहे ते, पण आपली जबाबदारी आपण व्यवस्थित पाहिजे. आपण वर्गात जातो तेव्हा शिकवा, आपली मुलं आपली माना, तरच तुम्ही ते पवित्र काम. तुम्हाला शेवटी जेव्हा तुम्ही रिटायर होणार, माझ्या हातातून एवढी मुलं शिकली, हे समाधान तुम्हाला मिळतं. आणि त्या समाधानासाठी काय आपण फक्त आता आभार मानतील आणि देवाला बोलतो. मी रजा घेतो, कारण मला फोन लागला. गिरीत मी एक विसा घेतली आहे, विरुंगुळा केला. थेंबा थेंबाने तलाव भरतो, हाताहाताने कार्यक्रम फुलतो. जिथे जिथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार, त्यांचे मानले पाहिजेत आभार. मी सौ जसिंटा डायस यांना आभार प्रदर्शन करण्याची विनंती करत आहे. सध्या आपल्या धर्मग्रामाला विविध कार्यक्रमाद्वारे नवसंजीवनी देणारे हरहुन्नरी व्यक्तिमत्व, ज्यांच्या प्रेरणेने आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी आपल्याला चांगले मार्गदर्शन केले. आपण सर्व शिक्षकांनी एकत्र यावे, आपल्या हातून काहीतरी विधायक कार्यक्रम पार पाडला जावा ही त्यांची मनापासून इच्छा आहे. आपले प्रमुख धर्मगुरू फादर रेमंड रुमाव यांचे मी आपणा सर्वांतर्फे आभार मानते. आज आपल्यासाठी पवित्र मिसा अर्पण करून आपल्याला चांगले प्रबोधन केले. माणसे विद्यार्थी कमवा हा संदेश त्यांनी आपल्याला दिला. ज्यांच्या मार्गदर्शनाने आजचा कार्यक्रम चांगल्या तऱ्हेने पार पडला ते आपले फादर स्टीफन यांचे व सर्व सहकारी धर्मगुरूंचे मी आभार मानते. ॲक्शन सॉन्गद्वारे आपल्या कार्यक्रमात रंग भरणाऱ्या स्विनल डिसिल्वा, डिम्पल अंड्रांडीस व सर्व सहभागी सर्व शिक्षकांचे मी आभार मानते. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असताना आपल्याला आलेले अनुभव कथन केलेल्या शिक्षकांचे डॉनल ग्रेशियस, सरीना वेल्सो, अलिना डायस यांचे देखील मी आभार मानते. शिक्षकेतर संघटनेचे पुढील ध्येयधोरण स्पष्ट केल्याबद्दल
जेसिंडा कोयलो मॅडम, मेबल टिकुना मॅडम आणि सहभाग घेतलेल्या सर्व शिक्षकांचे मी आभार मानते. आजच्या कार्यक्रमासाठी अनेक दिवसापासून मेहनत घेणाऱ्या कोर ग्रुपचे मी आभार मानत आहे. सर्वात महत्त्वाचे आभार ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपणा सर्वांचे. सुट्टीच्या दिवशी अनेक कामे करण्याचे आपण ठरवलेले असते, पण तुम्ही सर्व कामे बाजूला ठेवून आजच्या हा कार्यक्रमात सहभागी झाला. आपले अमूल्य योगदान देऊन कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. साऊंड सिस्टम देणारे नितीन यांचे मी आभार मानते. आजच्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका अबिता मॅडम व स्विनल डिसिल्वा यांचे देखील मी आभार मानते. पुन्हा सर्वांचे एकदा आभार मानते आणि कार्यक्रम संपलेला आहे. आता आपण राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभे राहावे अशी मी आपल्याला विनंती करते. त्याआधी एक सूचना आहे, कोर कमिटीमध्ये येण्यासाठी कोणाला नावनोंदणी करायची असेल तर ती आताच करून जायचं आहे आणि राष्ट्रगीतानंतर आपण नावनोंदणी करणार आहोत. थँक्यू. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जय गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे